तिच्या आईला खूप कौतुक वाटेल हो मावशी, तिच्या आईला खूप कौतुक वाटेल. मागच्या वेळेस आम्ही पाडव्याला आलेलो इथं, गुढीपाडव्याला, आणि गुढीपाडव्याला तुम्ही अशा तुपातल्या पोळ्या बनवलेल्या. या मुलांना पण आशा ग्राममधलं काय लाईफ काय आहे, मुलं कशी असतात हे त्यांना समजावं म्हणून आज या मुलांना आणलं आहे. प्रत्युषा तिच्या आईला पण थोडंसं वाटलं आहे काहीतरी द्यावं आहे ना. प्रत्युषा काय वाटलं तू? आम्ही शाळेतून इकडे येणार आहे समजल्यानंतर मी आईला सांगितलं की आम्ही जाणार आहे अशा गावाला, तिथं मुलं जराशी मेंटली थोडीशी कमजोर आहे, दिव्यांग आहे थोडक्यात आपण त्यांना म्हणतो, त्यांची मानसिक वाढ एवढी झालेली नसते. माझी आई म्हटली आपण त्यांच्यासाठी काय करू शकतो, तर आम्हाला कळलं की आपण त्यांना खाऊ देऊ शकतो. आम्ही नलवडवाडीला विचारलेलं, त्यांच्यासाठी आम्ही खाऊ आणलेला. तर इकडं आल्यानंतर असं वाटलं की काहीच नाही, ज्या ह्या करतायत त्या मुलांसाठी एवढं सगळं, म्हणजे आम्ही इथं आल्यानंतर त्यांची परिस्थिती बघून त्यांना सांभाळण्याची, म्हणजे आम्हाला थोडा वेळ आई आहे त्यांची सगळ्यांची आहे ना. आम्ही तुमच्या तोंडून पण कौतुक ऐकलं की तुपातल्या पोळ्या केलेल्या एकदम घरीसारखं, भजी उत्कृष्ट केलेली, म्हणजे त्या मुलांसाठी ही खरोखर एक आईच आहे त्यांची. अजून तर इथं आमच्या आल्यानंतर एक सुंदर अशा ग्राम आहे, एकदम शाळेतून एकदम असं बाहेर कुठेतरी मस्त ठिकाणी आलं, डोंगरांनी वेढलेला परिसर, हिरवं गार गवत, आणि एक पहिली गोष्ट म्हणजे सगळीकडे स्वच्छता, इतकी स्वच्छता आहे. त्या मुलांना शिस्त आहे की ते जेवल्यानंतर हात धुवून त्यांची ते खेळत बसलेली. आमचा धक्का चाललेला थोडासा, पण त्यांची ती शिस्तीला लागत होती. आम्ही मावशीला भेटायला आणखी तुला असं वाटलं की अरे आपल्या आईनं थोडंसं खाऊ दिलं, पण या सगळ्यांना खाऊ बनवायचं काम ही आई करतं, बरोबर आहे ना. मग त्या मावशी मुली बोलल्या की आम्हाला त्यांना भेटायचं आहे, त्यांच्याशी बोलायचं आहे, म्हणून इथं आम्ही आलो आहे. हां बोल प्रत्युषा, काय विचारशील मावशींना तू? खरंच त्यांच्यासाठी म्हणजे मनात एक वेगळी जागा निर्माण, किती ग्रेट काम करतात. म्हणजे आम्ही ऐकलं की असे थोर व्यक्ती आहेत, मग त्यांच्यातल्याच हे आहेत थोर व्यक्ती आहेत की ज्या एवढ्या मुलांचा स्वयंपाक हे. किती वर्षापासून काम करते सांगा त्यांना, आता तुम्ही सांगा जरा त्या मुलांसाठी काय काय करता तुम्ही. आपली घरातील आई आपल्याला वैतक ते की म्हणजे खाण्यावर वगैरे खात नाही वगैरे, पण यांना किती म्हणजे किती अभिमान आहे. काय काय देतं त्यांना सांगा जरा, मग त्यांना कळेल की अरे हा नाश्त्यामध्ये काय काय देतं मावशी. नाश्त्याला 7 दिवसाची लिस्टच असते, शेड्यूल सगळं ठरलेलं असते ना. हो हो, म्हणजे रविवारी पाव आणि जाम असते, आणि सोमवारी पावभाजी असते, मिक्स भाजी आणि पाव. अच्छा. मंगळवारी उपीट असतं, बुधवारी फरसाण असतं, गुरुवारी पोहा. अच्छा. त्यांच्या घरातलं करून त्या इकडे येऊन त्या चालत येतात है ना, चालत येतं जायगावरून आहे ना. चालत येते. अच्छा अच्छा अच्छा. घरी सगळं सगळं करतात आणि इथं मुलांसाठी येतात, आणि मावशी वेगळं समाधान असतं नाही करण्यामध्ये ना. खूप एकदम खूप. म्हणजे एखादं मूल जर म्हणालं की आई खूप छान होतं आजचं ना. हो, माझं उत्सव वाटतं काम करायला. अच्छा. काय काय जेवायला पण त्यांना देतो नाश्ता वेगवेगळं असं आठवड्यातनं समजा सण वगैरे असलं ना, किती मुलं आहेत, 130 मुलं आहेत. अच्छा. मग आता कोण म्हणजे घरच्या मुलांना मिळतंय, पण जे अनाथ मुलं इथं राहतात त्यांना नाही ना. मग प्रत्येक वेळेस प्रत्येक सणाला मी पुरणपोळी बनवते, हाताने असं. पुरणपोळी बनवते प्रत्येक सणाला. आताच यावेळेस नाही बनवले, पण पाडव्याला बनवलेली ना. पाडव्याला बनवले होते, पण आता नाही बनवले यावेळेस, पण एक दिवशी बनवून देणार. अरे वा, खूप चांगलं वाटतं ना हे सगळं करत असताना. सेवा आहे, सेवेमध्ये आनंद आहे ना. प्रत्युषा काय वाटतं आणखी तुला? हां बोल ताई, कसं वाटलं तुला, सांग एवढं सांग. खूप छान वाटलं की तुम्ही खूप म्हणजे खूपच मस्त काम करत आहात. मी नाही, आम्ही तुम्ही सगळेच दादा त्या प्रत्युषा एक दादा आत्ता पळत आले, रडत होते ते ना. म्हणजे काय थोडंसं काय मुलांच्या मध्ये काही झालं, पण हे सगळं बघितल्यानंतर असं खूप भरून येतं रे ना. म्हणजे आपल्याला असं वाटतं की आपलं किती आयुष्य सुंदर आहे, पण ह्या मुलांचं त्यांना घर आपल्याला नातेवाईक नाही, पुन्हा कोण बाहेर गाड्यानं आले कसं असतं किती खाऊ देणार, पैसे देणार वगैरे, पण या मुलांना तसं नाही आहे. पुन्हा
दादा आहे. म्हणजे इतक्या मुलांचा स्वयंपाक बनवायचा, लग्नात आलेले लोक कधीतरी आठवड्यातून 2-3 पण यांना दररोजच वेळ महत्वाची असते ना, प्रत्येक वेळच्या वेळ सगळं असते का मावशी? हो. आणि एवढ्या लवकर सगळं करायचं म्हणल्यावर मॅनेज. सकाळी 8 वाजता नाश्ता असतो, हां 1ला जेवण. 130 लोकांचं बनवायचं म्हटल्यानंतर 8ला नाश्ता असतो. स्टाफ आहे ना आमचा. हां 30-35 पण तरी खूप आधीपासून सुरुवात करावी लागते नाही का? हो. कांदा, मिरची, लिंबू हे वगैरे खूप- म्हणजे ह्या मावशी आणि दादा ते सकाळी लवकर येतात ना, ते नाश्ता बनवतात. अच्छा, तुमच्या सर्वांचं एकजूट आहे, त्याच्यामुळे तुम्ही खूप चांगलं काम करताय. ए, या की हां ये की या दोघं पण या. या लवकर. हां किचनमध्ये स्वच्छता काय असते ना हे आपल्याला बघायला मिळतं ना. आपण पोळ्या चपात्या बघूया, आपण चपात्या बघ की चपात्या. हां चपाती किती पदर सुटले चपाती. एकदम कशा चपात्या बनवतात, हां एकदम मऊ आहेत त्या. खाऊची इच्छा आहे आता. खाना किती गोड लागते बघा. हां हां लागते ना, ताई नमस्ते. खाऊन बघा. कधीपासून तुम्ही आहे इथं? आता वर्ष झालं. 1 वर्ष झालं. या मावशी किती वर्षापासून काम करते तुम्ही इथं? 14 वर्षापासून. 14 वर्षापासून, बरोबर आहे ना? म्हणजे 14 वर्ष वनवास होता, पण 14 वर्ष आनंदात घालवलेत. एक वेगळं सुख आहे याच्यामध्ये नाही का? हो. हां तुमचा अनुभव काय सांगाल तुम्ही? छान वाटतंय, जास्त काय अनुभव नाही, पण छान वाटतंय म्हणजे. छान वाटतं. अच्छा ठीक आहे. तर अशीच सेवा आपल्या हातून घडो, हो या लेकरांना चांगलं काहीतरी मिळो. आई तुमच्या रूपात त्यांना मिळालेली आहे, हो. चांगली गोष्ट आहे. धन्यवाद. आमची हां बोला. सिंधुताई सकाळी. अरे सिंधुताई यस, यांना खरंच तर आहे म्हणजे काय देण्यात फार आनंद आहे हो, 14 खरंच. वर्षापासून म्हणजे सेवा करतात मुलांची. अच्छा म्हणजे जे प्रेम आहे देण्यामध्ये, जी आपुलकी आहे ना, ती आपण गेटवर उभं राहतात मुलं. आई कधी येणार, आई कधी येणार. काय वेगळा क्षण असतो तो ना, हो. है ना? बघत बसतात. आणि घरी जाताना पण विचार, आई उद्या येणार का, आई उद्या येणार का. प्रत्युषा कसं काय? मग तेच रोज. So emotional ना? सर्वांना. सो इमोशनल. राहू दे, अगं राहू दे. अगं राहू दे दीदी. हे वो नहीं यहाँ तो कि स्वर्ग दर्शन होता है यहाँ आके तो. म्हणजे पुणेकरांचं कसं असतं, पुणेकर इतकं चांगलं नाही की जेव्हा विठ्ठलाची वारी निघते त्यावेळेस ती काही ना जेव्हा विठ्ठलाची वारी निघत नाही वर्षात अजिबात दारू म्हणजे स्वर्गदर्शन झालं प्रत्युषा? तुझं झालं ना, सांग ना तू कसं वाटलं तुला ते. खूपच छान वाटलं. म्हणजे कसा असतो तो स्वर्ग अशा ग्रामसारखा. त्या मुलांच्या चेहऱ्यावर तुम्हाला दिसतं सगळं आहे ना. आम्ही आल्यानंतर त्यांनी आमच्याकडे स्माईल दिली यार. आपल्या घरात म्हणजे आपल्या घरात पाहुणे आल्यावर आपण आमच्या घरी आले काहीतरी आज खास होणार आहे असं होणार तसं म्हणजे चेहऱ्यावर स्माईल जळकत होती. ओके चलो फादर आपके मिल के बहुत अच्छा लगा. थैंक यू वेरी मच.